नमस्कार मित्रों, नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र आणि नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान यांच्या वतीनं दरवर्षी वर्षानुवर्ष अव्याहतपणे विविध निमित्ताने व्याख्याने आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं। या निमित्तानं या उपक्रमातून आणि व्याख्यानातून नरहर कुरुंदकर गुरुजी यांचंच कार्य आणि त्यांच्या स्मृती यांचा नंदादीप अखंड तेवता ठेवण्याचं कार्य केल्या जात आहे असं मला वाटतं। प्रतिकूल परिस्थितीत परवाच्या कोरोनाच्या सुनामीतही हा नंदादीप भिजू नये यासाठी या संस्थांचे पदाधिकारी ज्या निष्ठेने जिद्दीने कार्य करीत आहेत ते पाहून त्यांचं अभिनंदन केल्याशिवाय राहत नाही। मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। प्रतिष्ठित आणि सन्माननीय अशा या व्यासपीठावर मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी मिळत आहे, हा मी माझा बहुमान समजतो। याबद्दल सुरुवातीला संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो। मित्रो, 2019 या वर्षीचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जेम्स पेबल्स, मायकेल मेयर आणि डी फेलोज यांना विभागून मिळाला। त्यांचं संशोधन विश्वनिर्मिती सिद्धांतावर होतं। या निमित्तानं विश्वनिर्मिती सिद्धांत या विषयावर याच व्यासपीठावरून बोलण्याची संधी मला मिळाली होती। 2020चा नोबेल पुरस्कार रॉजर पेनरोज, रेनार्ड गेंझेल आणि अँड्रिया गेज यांना मिळालेला आहे। त्यांचं संशोधन कृष्णविवरावर आहे। या निमित्तानं मी कृष्णविवरावर बोलावं असं मला सुचवण्यात आलं आणि मी हे आनंदाने स्वीकारलं। त्याचं कारण हे आहे, खरं सांगतो, खरं म्हणजे मी काही कृष्णविवर या विषयाचा तज्ज्ञ नाही। खरं म्हणजे मी कोणत्याच विषयाचा तज्ज्ञ नाही। विज्ञान आणि भूगोल यांचा मी एक नम्र अभ्यासक आहे। कृष्णविवर, विश्वरचना, विश्वाची उत्पत्ती, उत्क्रांती, खगोलशास्त्र हे गेली 40 वर्ष माझ्या कुतूहलाचे आणि अभ्यासाचे विषय राहिलेले आहेत। या व्याख्यानाच्या निमित्तानं मलाही कृष्णविवराच्या आजपर्यंतच्या अभ्यासाकडे त्याचा आढावा घेता येईल आणि हा विषय अधिक व्यवस्थित समजून घेता येईल या भूमिकेतून मी हे व्याख्यानाचं आव्हान स्वीकारलेलं आहे। कृष्णविवरावर बोलणं हे खरोखरच एक आव्हान आहे। कृष्णविवर या शब्दाबद्दल एक सर्वसामान्य लोकांमध्ये एक प्रकारची जिज्ञासा आणि कुतूहल आहे। या अवकाशात कुठेतरी काहीतरी गूढ, रहस्यमय, स्वतःकडे खेचून घेणारं असं काहीतरी आहे अशी एक लोकांची सर्वसाधारण समजूत आहे। पण कृष्णविवर म्हणजे नेमकं काय, त्याचं स्वरूप काय, हे परवापर्यंत सर्वसामान्य माणसालाच काय, तज्ज्ञांनाही त्या अभ्यासकांनाही माहीत झालेलं नव्हतं। या सर्व पार्श्वभूमीवर पुढे चालून मग कृष्णविवराचा अभ्यास झाला, कृष्णविवर सापडले। खरं म्हणजे कृष्णविवर हे मुळात कल्पनेच्या रूपामध्ये पुढे आलं असा लोकांचा समज आहे। कृष्णविवर ही कोणीतरी कल्पना केली, त्याला सुचली आणि मग शास्त्रज्ञांनी ते शोधून काढले असं घडलेलं नाही। कृष्णविवर ही गणितीय विश्लेषण करताना शास्त्रज्ञांच्या हाती आलेली संकल्पना, निष्कर्ष येतोय आणि हा निष्कर्ष काढल्यानंतर त्याचे गुणधर्म जे अद्भुत होते कृष्णविवराचे सापडले। म्हणजे लोकांच्या असं लक्षात आलं की ताऱ्यांच्या जीवनक्रमात अशी एक अवस्था येते की ज्यावेळी तारा आकुंचन पाहून अतिशय लहान होतो आणि त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती त्या ठिकाणी इतकी असते आकुंचन पावलेल्या अवस्थेत की तिथून कोणतीही वस्तू बाहेर जाऊ शकत नाही त्या पृष्ठभागावरून आणि प्रकाश सुद्धा त्या ठिकाणी गेला तरी परत येऊ शकत नाही। म्हणजे इतके अद्भुत गुणधर्म त्यात आहेत हे लक्षात आलं होतं, पण हे खरंच आहे का नाही माहित नव्हतं। आता मला सांगा, इतकी अद्भुत
चमत्कारिक गोष्ट ज्याचं स्वरूप स्पष्ट होत नाहीये, म्हणजे मती गुंग करणार, विश्वास न बसण्याजोगं अनाकलनीय अशा कोड्याच्या रूपामध्ये कृष्णविवर हे लोकांपुढे उभं होतं. ते ज्याच्यातून प्रकाशच बाहेर पडत नाही, तो पाहण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. मग ते आपल्याला कधी दिसू शकेल का? मग त्याचं अस्तित्व सिद्ध करता येईल का? असे असंख्य प्रश्न होते. त्यामुळं कृष्णविवर हे अनेक वर्ष, म्हणजे परवा काही दशकापूर्वीपर्यंत केवळ एक सैद्धांतिक संकल्पना आणि वास्तव यांच्यामध्ये तरंगणार अशी एक गोष्ट होती कृष्णविवर. जे पाहताही येत नाही त्याचं करायचं काय, हे शोधायचं कसं? पुढे चालून संशोधकांना हे सापडलं, हे समजलं की आपण कृष्णविवराचं अस्तित्व कसं शोधू शकतो, त्याचा अंदाज कसा घेऊ शकतो. काही दशकानंतर असं झालं की कृष्णविवराचं अस्तित्व नक्की कुठे आहे त्या जागा संशोधकांनी निश्चित केल्या, ओळखल्याच नव्हे तर त्या निश्चित केल्या आणि तिथे वेध घेतल्या जाऊ लागले. पुढे चालून निश्चितपणे कृष्णविवर बघायचं, पाहणे कृष्णविवर पाहायचं कसं हेही लोकांच्या लक्षात आलं, त्यांनी शोधून काढलं. आणि अखेर परवा काही 2 वर्षापूर्वी कृष्णविवराचं पहिलं छायाचित्र आपल्या हाती आलं. फार मोठी आणि क्रांतिकारक गोष्ट आहे. अशा हे अद्भुत जे पूर्वीच्या आधीच्या कृष्णविवराच्या ज्या कल्पना होत्या त्या कल्पना इतक्या अद्भुत, अनाकलनीय आणि मतिभंग करणाऱ्या होत्या की तो जर विज्ञान कथेचा विषय झाला नसता, कादंबऱ्याचा विषय झाला नसता तरच नव्हतं. त्याच्यामुळे लोकांचा असा समज झाला की हे फक्त एक वैज्ञानिक गोष्ट आहे, ही फक्त एक कल्पना आहे. परंतु जेव्हा फोटो आता हातात आले तेव्हा कल्पनेत असणारं कृष्णविवर हे फोटो काढता येण्याजोगं बनून वास्तवात आलं. आता कृष्णविवराचा हा एका संकल्पनेकडून वास्तव यापर्यंतचा जो प्रवास आहे हा खुद्द कृष्णविवरा एवढाच अद्भुत आहे, थक्क करणारा आहे. हा प्रवास कसा झाला याचा वेध घेणे हेच आपल्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. आपण या निमित्ताने हे काम खूप अवघड आहे. भल्याना हे म्हणजे आव्हान स्वीकारणं थोडं अवघड आहे, कारण गणिती भाषेत मांडलेले निष्कर्ष आपल्या बोलण्या चालण्याच्या सामान्य भाषेत रूपांतरित करून मांडणं हे एक आव्हानच, कठीण आव्हान. परंतु संशोधकांनी केलेलं महान संशोधन आणि स्लाइड्स यांच्या आधारे हे आपण व्यवस्थित समजावून घेऊ शकू असा मला विश्वास वाटतो. आता या निमित्ताने आपण सुरुवात एवढ्या प्रास्ताविकानंतर करायला हरकत नाही असं मला वाटतं. आपण आता हे बघा, हे जे तुम्हाला जे स्लाइड दिसते कृष्णविवर कल्पनेकडून वास्तवात आहे. सुरुवातीलाच एक गोष्ट सांगतो की हे जे छायाचित्र तुम्हाला दिसतंय, प्रतिमा दिसते, ही प्रतिमा म्हणजे छायाचित्र नाही, हे बर्मिंगहॅम लायब्ररीज यांच्या संग्रहातले चित्र आहे. आणि हे चित्र म्हणजे वैज्ञानिक संकल्पनेच्या आधारे चित्रकारांनी काढलेलं कृष्णविवराचं चित्र आहे. आता शीर्षक कल्पनेकडून वास्तवाकडे. इथे मी तुम्हाला सांगितलं की कल्पना मी सुरुवातीला सांगितली होती की अवकाशात कुठेतरी असं ठिकाण आहे की जिथं अतिशय सूक्ष्म एका बिंदूत सूक्ष्म जागेत तारा सामावलेला आहे. ते अद्भुत अशी रचना असणार कृष्णविवर. त्याला कृष्णविवर म्हणजे त्याच्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. त्याच्या जवळ जाताना वस्तूंचा वेग एवढा वाढतो की तो प्रकाशाच्या वेगा एवढा होतो आणि मग खुद्द प्रकाशच त्यांच्या तावडीत सापडलेला बाहेर पडू शकत नाही. हे सगळं अद्भुत असं होतं आणि म्हणून ते कल्पनारम्य असं वाटत. खरं म्हणजे ते कल्पनातीतच होतं, कारण कृष्णविवराच्या आत काय आहे ह्याची कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं. मतिगुंग करणारं आहे, अद्भुत आहे आणि आपले वैज्ञानिक सिद्धांत आणि नियम हे त्याच्या आत लागू पडतात की नाही हेही सांगता येत नव्हतं लोकांना. आजही सांगता येत नाही की कृष्णविवराच्या आतल्या बाजूला कोणते नियम आणि कोणते सिद्धांत लागू होतात. तेव्हा अशा स्थितीमध्ये हे कृष्णविवर वास्तवात कसा, ज्याच्याबद्दल काहीच समजू शकत नव्हतं, हे वास्तवात कसं आलं हे पाहण्यासाठी आपण हा प्रवास करणार आहोत कल्पनेतून वास्तवाकडे. या कृष्णविवरा एवढाच हा प्रवासही अद्भुत आहे.
परंतु हे थोडंसं गणिती भाषेतून आलेलं असल्यामुळे थोडंसं समजून घेण्यासारखं असल्यामुळे आपल्याला याची थोडी पार्श्वभूमी समजणं आवश्यक आहे. हे लक्षात घ्या की हे कृष्णविवर हे ताऱ्यापासून निर्माण होतो, तेव्हा यासाठी आपल्याला तारा आणि थोडी पार्श्वभूमीची माहिती आवश्यक आहे. मी थोडक्यामध्ये आपण ती सुरुवातीला बघू. आपण तारा म्हणून प्रतिनिधी म्हणून फक्त एक सूर्यच घेऊ. सूर्य आपला सगळ्यात जवळचा तारा आहे. पृथ्वीपासून 15.1 कोटी किलोमीटरवर आहे. त्याचा व्यास पृथ्वीच्या 108 पट आहे. पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट. किती प्रचंड आहे सूर्य आणि किती मोठा आहे हे आकड्यावरून लक्षात घ्या की त्याचं वस्तुमान म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेत वजन म्हणतो, त्याचं वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 3,33,000 पट आहे. म्हणजे काय? म्हणजे तराजूच्या एका पारड्यात जर सूर्य ठेवला तर दुसऱ्या पारड्यामध्ये 3,33,000 पृथ्वी ठेवाव्या लागतील. आकार पृथ्वीच्या आकाराच्या 13 लक्ष पट आहे. म्हणजे काय की एका सूर्यामध्ये 13 लक्ष पृथ्वी मावतील. सूर्य हा एक मोठा घडा मानला आणि पृथ्वी ही जर एक गोटी मानली तर अशा 13 लक्ष गोट्या मावतील. इथे या स्लाइडमध्ये तुम्हाला एक बाण दिसतो आणि बाणाच्या टोकाशी एक छोटासा पांढरा ठिपका दिसतो. त्या ठिपक्याच्या पेक्षा थोडीशी लहान जर आपली पृथ्वी असेल तर लहान आपली पृथ्वी असेल तर सूर्य या मोठ्या गोला एवढा आहे. यावरून सूर्य केवढा मोठा आहे याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. आता हा सूर्य कशाचा बनलेला आहे? सूर्य हा हायड्रोजन पासून बनलेला आहे. सध्याच्या सूर्यामध्ये 75% हायड्रोजन आणि 25% हिलियम वायू आहे. ही ऊर्जा सूर्यामधून प्रचंड उष्णता निर्माण होते, ऊर्जा येते. हे आधी समजल्याशिवाय आपल्याला कृष्णविवर समजणार नाही कशी निर्माण होते. सूर्यावर जी महाप्रचंड ऊर्जा निर्मिती होते ती केंद्रीय सम्मिलन नावाच्या प्रक्रियेतून होते. केंद्रीय सम्मिलन म्हणजे ॲटॉमिक न्यूक्लिअर फ्युजन, म्हणजे अणु केंद्रकांचा संयोग होऊन ऊर्जा निर्माण होते. हायड्रोजन अणूच्या 2 केंद्रकांचा संयोग होऊन हिलियमचं केंद्रक तयार होते. या प्रक्रियेत प्रचंड ऊर्जा निर्मिती होते. हायड्रोजन बॉम्बचा स्फोट जो असतो तो ह्याच प्रक्रियेतून झालेला असतो. ही ऊर्जा निर्मिती एवढी प्रचंड असते की त्यामुळं सूर्याच्या अंतर्भागात असणारं तापमान लक्षावधी अंश होतं. पण ही आतली ऊर्जा अभिसरणानं सूर्याच्या पृष्ठभागाकडे येते. सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान 6,000 अंश सेल्सिअस आहे. दर दिवशी लक्षावधी टन हायड्रोजनचं रूपांतर हिलियम मध्ये होतं. इतक्या प्रचंड प्रमाणात हे ज्वलन आपण शब्द वापरतो पण ते ज्वलन म्हणता येईल. इतक्या प्रमाणात ऊर्जा निर्मितीसाठी इंधन वापरल्या जात आहे. हे किती प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्मिती याच्यावरून तुम्हाला दिसेल की इथे डाव्या बाजूला एक सौर ज्वाला शब्द लिहिलेला आहे, बाण दाखवलेला आहे. त्या बाणाच्या टोकाशी तुम्हाला एक ज्वाला वर आलेली दिसते. नीट पहा, ज्वाला वर आलेली दिसते. ही ज्वाला सूर्याच्या पृष्ठभागापासून 50,000 किलोमीटर उंचीपर्यंत आलेली असते. यावरून सूर्याच्या अंतर्भागात केवढे प्रचंड उद्रेक चालू असतील याची तुम्ही कल्पना करू शकता. असा हा महाप्रचंड महान सूर्य सहस्त्ररश्मी हा जो आहे हा या आपल्या आकाशगंगेतला आणि या विश्वातला एक सामान्य प्रतीचा तारा आहे. आपल्याला तो खूप महान आहे आपल्यासाठी, पण तो सामान्य प्रतीचा तारा आहे. हर्ट्झस्प्रंग आणि रसेल या लोकांनी, या 2 संशोधकांनी ताऱ्यांचं वर्गीकरण केलं. त्यांनी मुख्य 3 ताऱ्यांचे गट मानले आणि या ताऱ्यामध्ये एक गट होता मुख्य, त्यांच्या ग्राफच्या मध्यभागी आढळणारा सूर्यासारखे तारे, त्याला म्हणतात मुख्य क्रम तारा, मेन सिक्वेन्स स्टार्स. हे मध्यम तारे समजून आपण त्याला मीडियम साईज स्टार, त्याला मुख्य क्रम तारे म्हणतात. हे असे तारे एक प्रकार. दुसरा प्रकार, ह्या ताऱ्यांचं तापमान हे जास्त असतं, 6,000 10,000 असं अंश सेल्सिअस. दुसरा प्रकारचा जो तारा आहे ते आहेत ताम्र दैत्य तारे किंवा रेड जायंट्स. म्हणजे हे तारे महाप्रचंड असतात आकाराने, पण यांच्या पृष्ठभागाचं तापमान तुलनेने कमी असतं. म्हणजे 3,000 अंश सेल्सिअस
किंवा त्यापेक्षा कमी, आपलं आंघोळीचं पाणी 40 अंशाच्या वर गेलं तर आपल्याला चटका बसतो. हे 3000 अंश सेल्सिअस आहे आणि हा थंड आहे सूर्यापेक्षा. आकार महाप्रचंड असतो, कारण वस्तू जेवढी उष्ण असेल ना, तुम्ही सळई तापवली तर सुरुवातीला सळई तापली की लाल होते आणि जसं जसं तापमान वाढत जाईल तसं शुभ्र पांढरी आणि निळी ज्योत होते. लाल ज्योत कमी तापमानाची, निळी ज्योत जास्त तापमानाची. हे ताम्रदैत्य तारे म्हणून थोडे थंड, पण आकार प्रचंड. आपल्या आकाशामध्ये नक्षत्राच्या रोहिणी हा जो तारा आहे, अल्डेबेरान हा तारा हा एक ताम्रदैत्य तारा आहे. आपल्या सूर्याच्या कित्येक पट तो मोठा आहे. रोहिणी तारा म्हणजे आपला सूर्य जर तळ हातावर घेतलेली एक गोटी असेल, तो रोहिणी तारा म्हणजे आपल्या एवढा आहे. याहून कल्पना करा की केवढा मोठा. तिसरा प्रकार, हे तिसरा प्रकार आहे श्वेत खुजा, व्हाईट ड्वार्फ. आकृतीत पांढऱ्या रंगाचा तारा तुम्हाला इथे दिसतो. तुम्हाला दिसेल की हा तारा आकाराने खूप लहान असतो, सूर्यापेक्षा खूप लहान, परंतु त्याचं तापमान अतिशय जास्त, म्हणून त्याचा रंग शुभ्र पांढरा किंवा निळा दिसतो. हे 3 मुख्य प्रकार. याच्यामध्ये पुन्हा असं आढळलं नंतर की ताम्रदैत्यापेक्षाही महाप्रचंड तारे ते महाताम्रदैत्य किंवा सुपर जायंट्स असं म्हणतात. त्यांच्यापुढे ताम्रदैत्यही लहान ठरतील, अति लहान ठरतील असे. आणि न्यूट्रॉन तारा, या तारे अणूचे नव्हे तर अणूतल्या न्यूट्रॉनचे बनलेले असतात. आता असे हे सगळे तारे अनेक आणि वजनात सुद्धा त्या प्रमाणात कित्येक पट फरक असतो. काही काही तारे आपल्या सूर्याच्या लक्षावधी पट मोठे आहेत. एवढी माहिती घेतल्यानंतर आता आपण आपल्या विषयाकडे वळू शकतो. कृष्णविवर, कल्पनेतून वास्तवाकडे, एका अद्भुत शोधाची कहाणी. खरंच अद्भुत कहाणी आहे. या कहाणीची सुरुवात होते अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यापासून. अल्बर्ट आइन्स्टाईन हे महान संशोधक, सापेक्षतावादाचे जनक. त्यांनी आपला सामान्य सापेक्षतेचा सिद्धांत 1915 मध्ये मांडला आणि संशोधनाचं, नव्या क्षेत्राचं, नव्या क्षितिजाचं आणि नव्या शोधांचं एक महाद्वारच उघडलं. त्या सापेक्षता सिद्धांताने काय केलं की गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे एक नव्या पद्धतीने त्याची मांडणी केली. ती अशा प्रकारे मांडणी केली की त्यामुळं आपल्याला म्हणजे संशोधकांना वेगवेगळ्या ग्रह, तारे, सूर्यमाला नव्हे तर आकाशगंगांचे वस्तुमान, गुरुत्वाकर्षण, गती यांची गणित करता येऊ लागली. म्हणून ह्या सिद्धांतापासून खरं गती या शोधाला मिळाली. कारण हे झालं नसतं तर ते लांबलं असतं पुढे संशोधन, कोणाच्या कल्पनाही आली नसती डोक्यात. जेव्हा आइन्स्टाईन हा सिद्धांत मांडला तेव्हा त्या सिद्धांताच्या आधारे कार्ल श्वार्झचाइल्ड हे जर्मन संशोधक काही समीकरण सोडवायला लागले. सापेक्षता सिद्धांताच्या आधारे गुरुत्वाकर्षण आणि वस्तूचा आकारमान याचा काहीतरी ते अभ्यास करीत होते. आणि ही समीकरणं सोडवताना त्यांनी ज्या सिद्धता मांडल्या त्या सिद्धतेत एक महत्वाची गोष्ट त्यांच्या हाती लागली, एक सूत्र हाती लागलं. त्याचं नाव त्यांच्या सन्मानार्थ ठेवलं गेलं श्वार्झचाइल्ड त्रिज्या. हे श्वार्झचाइल्ड त्रिज्या. हे श्वार्झचाइल्ड त्रिज्या म्हणजे काय हे आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये त्याची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊ. ह्या त्रिज्याचा ही कृष्णविवराच्या शोधाचं बीजारंभ आहे. इथून झाला. काय होता हा शोध आणि काय दुर्दैवाने काय की श्वार्झचाइल्ड त्या 15 मध्ये शोध लागला आणि 1916 मध्ये 1 वर्षातच ते वाढले. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये थोडी पार्श्वभूमी हे समजण्यासाठी आवश्यक आहे श्वार्झचाइल्ड त्रिज्या म्हणजे काय. त्यासाठी पहिला एक मुद्दा लक्षात ठेवायचा की प्रकाशाचा वेग हा सुमारे 3 लक्ष किलोमीटर प्रति सेकंद आहे. प्रकाश एका सेकंदाला 3 लक्ष किलोमीटर प्रति एवढा प्रवास करतो सुमारे. अचूक आकडा पुढे दिलेला आहे 2,99,792. हॅलो सर, हा प्रकाशाचा वेग आहे. आता मुक्तता वेग हा दुसरा शब्द आपल्याला समजून घ्यायचा आहे. आपल्या मुक्तता वेग म्हणजे कोणत्याही वस्तूच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होण्यासाठी दुसऱ्या वस्तूला घ्यावा लागणारा वेग. तुम्हाला उदाहरण सांगतो की आपण दगड वर फेकला, किती वेळा फेकला तरी तो पृथ्वीवर परत पडतो, कारण पृथ्वी त्याला ओढून घेते. मग जर आपल्याला तो दगड पृथ्वीच्या बाहेरच फेकायचा असेल तर त्याला एवढ्या वेगात फेकावा लागेल
की त्याला गुरुत्वाकर्षण ओढूच नाही शिकलं पाहिजे. म्हणजे तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त झाला पाहिजे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची जी सीमा आहे त्याच्यापासून जर वस्तूला मुक्त व्हायचा असेल तर तिचा वेग दर सेकंदाला 11.17 किलोमीटर असावा लागतो. म्हणजे पृथ्वीचा मुक्तता वेग आहे 11.17. हा मुक्तता वेग तर पदार्थ किती जड आहे, केवढा किती त्याचं वस्तुमान जास्त याच्यावर अवलंबून असतं. इथं बाजूला काही मुक्तता वेगाची उदाहरणं दिलेली आहेत. चंद्र पृथ्वीपेक्षा लहान असल्यामुळं तिथला मुक्तता वेग 2.38 किलोमीटर प्रति सेकंद आहे. बुध थोडा मोठा आहे, त्याचा 4.25 किलोमीटर प्रति सेकंद आहे. आणि पृथ्वीचा आता आपण पाहिल्याप्रमाणे 11.17 किलोमीटर आहे. गुरु इतका महाप्रचंड आहे की त्याचा मुक्तता वेग 59.54 किलोमीटर प्रति सेकंद आहे. आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून मुक्त व्हायचा असेल तर वस्तूचा वेग 618 किलोमीटर प्रति सेकंद असावा लागेल. अशा प्रकारे मुक्तता वेग आणि प्रकाशाचा वेग या दोन गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपल्याला आता श्वार्टझाइल्ड त्रिज्येचा अर्थ समजू शकतो. श्वार्टझाइल्ड त्रिज्या म्हणजे काय बघा, थोडं समजून घ्यावं लागेल. फार म्हणजे लक्षपूर्वक आहे का की श्वार्टझाइल्ड त्रिज्या म्हणजे कोणत्याही वस्तूच्या आकुंचन होता होता एक अवस्था अशी प्राप्त होते की त्याच्या पुढे त्याचं आकुंचनच होऊ शकत नाही. ही कमाल आकुंचनाची जी कमाल मर्यादा आहे ती मर्यादा म्हणजे श्वार्टझाइल्ड त्रिज्या, त्या वस्तूची त्रिज्या त्यावेळी. कारण त्यावेळी प्रकाशाचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढा मुक्तता वेग बनतो. काय, आपण थोडं उदाहरण घेऊन समजून घेऊ. आता तुम्ही कल्पना करा की आपली पृथ्वी आकुंचन पावायला लागली किंवा आपली पृथ्वी ही आपण दाबायला लागलो. आता पृथ्वी कशामुळे आकुंचन पावेल हे सगळे काल्पनिक आहे उदाहरण बरं का. पृथ्वीला आपण कल्पना करावी कोणती असं दाबतंय जोऱ्यात, तर असं कुठं होतं का सर, शक्य आहे का? ह्याला म्हणतात थिओरिटिकल एक्सपेरिमेंट, तात्विक प्रयोग, कल्पनेत केलेले प्रयोग. तसं जर आपण कल्पना करा दाबत गेलो तर पृथ्वी लहान होता होता किती लहान करू शकता तुम्ही पृथ्वीला? तुम्ही पृथ्वीला जास्त या गोटी एवढं करू शकता जिचा व्यास, जिची त्रिज्या 1 सेंटीमीटर आहे. एवढी जर पृथ्वी झाली तर त्याच्या पुढे ती लहान होऊ शकणार नाही, म्हणजे आपल्याला कळू शकणार नाही. का? कारण की श्वार्टझाइल्डने असे शोधून काढलं की जर एवढी त्रिज्या त्या वस्तूची झाली तर त्याच्या पलीकडे म्हणजे त्या वस्तूची मुक्तता वेग, त्या ठिकाणी पृष्ठभागाचा मुक्तता वेग प्रकाशाच्या वेगा एवढा होतो. म्हणजे त्या वस्तूवर पडलेले किरण, तिथपर्यंत पोहोचलेले किरण आत गेलेले बाहेर येऊ शकत नाहीत, म्हणजे मधलं आपल्याला काही कळू शकत नाही. आणि ही जी त्रिज्या आहे ही त्रिज्या हा उघडच आहे की वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते. हा शोध त्यांनी लावला. वस्तू किती किलोची आहे याच्यावर अवलंबून आहे. आणि ह्या श्वार्टझाइल्ड त्रिज्येचा शोध त्यांनी लावला. उदाहरणादाखल सांगतो की समजा सूर्य आकुंचन पावत गेला, लहान 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 होत गेला. कशामुळे झाला? कल्पना करा, लहान झाला तर सगळा सूर्य सुमारे 3 किलोमीटर त्रिज्येच्या एका गावा एवढा होऊ शकतो. पण काहीही झालं तरी सूर्य याच्याहून लहान होऊ शकत नाही. म्हणजे झालेलं पुढचं आपल्याला काही कळू शकत नाही. कारण सूर्य जर 3 किलोमीटरच्या व्यासा एवढा झाला तर मग त्याची तिथे मुक्तता वेग प्रकाशा एवढा होतो आणि प्रकाश किरण बाहेर येऊ शकणार नाही. अशाच प्रकारे गुरुचा मुक्तता वेग, गुरुला जर आकुंचन केलं आपण तर गुरुची श्वार्टझाइल्ड त्रिज्या 2.8 मीटर, म्हणजे एखाद्या टेबला एवढा गुरु करून टाकला तर त्याची त्रिज्या श्वार्टझाइल्ड त्रिज्या एवढी होईल. पृथ्वीचं आपण पाहिलं, आकाशगंगा जर सगळी आपली अख्खी आकाशगंगा अब्जावधी ताऱ्यांनी बनलेली जर आकुंचन पावत गेली तर तिची एका ताऱ्या एवढी त्रिज्या झाल्यावर त्याच्या पुढे ते आकुंचन पाहू शकणार नाही, म्हणजे पुढचं आपल्याला काही कळू शकणार नाही. आणि जर आपण एखादा पर्वत आकुंचन दाबून लहान करू शकलो तर तो जास्तीत जास्त किती लहान होऊ शकतो? प्रोटॉन एवढा. त्याच्या पलीकडे तो आकुंचन पाहू शकत नाही. आता ह्या श्वार्टझाइल्ड त्रिज्येच्या संदर्भात एक विचार तुमच्या लक्षात आला का? म्हणजे एक प्रोटॉन म्हणजे कशापासून काय बनलेलं काही कळतच नाही या गणिताने. मग ही श्वार्टझाइल्ड त्रिज्येचा शोध लावला. दुर्दैवानं दुसऱ्याच वर्षी श्वार्टझाइल्ड यांचं निधन झालं. पुढील संशोधन होऊ शकलं नाही. लक्षात घ्या, अजून कृष्णविवराचा काही संबंध नाही. श्वार्टझाइल्डने एवढंच शोधलेलं आहे की वस्तू दाबत 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 गेली किंवा आकुंचन पावले तर एक स्टेज अशी येते की त्याहून ती पुढे आकुंचन पाहू शकत नाही. आणि त्या अवस्थेत
तिच्या पृष्ठभागावरचा मुक्तताप एक प्रकाशाच्या वेगा एवढा होतो, म्हणून आपल्याला पुढचं किंवा आतलं काहीही कळू शकत नाही एवढं त्याने कालन ठेवून दिलं. हा सगळं संशोधन इथं थांबलं. पुढे याबद्दल अधिक काही या दिशेने काही झालं नाही, पण यात एक मोठा ब्रेक थ्रू पुढे दिला तो महान भारतीय शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर. लक्षात घ्या, 1916 मध्ये 15 मध्ये तो शोध लागला असा त्रिज्येचा, आणि 1931 मध्ये 33 मध्ये चंद्रशेखर मर्यादा ही त्यांनी मांडली. त्यांचा शोध लागला त्यांना 1931 मध्ये. सुब्रमण्यम चंद्रशेखर हे भारतीय शास्त्रज्ञ. त्यांचा जन्म भारतात झाला, सुरुवातीचं शिक्षण भारतात झालं. उच्च शिक्षणासाठी ते परदेशाला जात होते. हे सी व्ही रामन, चंद्रशेखर वेंकट रामन, भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते विज्ञानातले, त्यांचे पुतणे. तर त्यांचं नातं होतं. त्यांच्याप्रमाणेच सुब्रमण्यम चंद्रशेखर सुद्धा वयाच्या 20व्या वर्षी जेव्हा उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जात होते, तेव्हा त्यांना त्या प्रवासात चंद्रशेखर मर्यादेचा शोध लागला. पुढे आपण पाहणार आहोत तिचा अर्थ. चंद्रशेखर मर्यादेचा शोध 30व्या वर्षी लागला. आणि तुम्हाला माहित असेल की सी व्ही रामन यांना सुद्धा नोबेल पारितोषिक मिळवून देणाऱ्या रामन इफेक्टचा शोध प्रवासातच जाताना, भारतातून इंग्लंडला जाताना प्रवासातच लागला होता. पुढे त्यांनी संशोधन करून ते मांडलं. चंद्रशेखर वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी शोध लावला. पुढे त्यांनी विविध पदभूषवली, पदव्या घेतल्या. 33व्या वर्षी ते केम्ब्रिज विद्यापीठातले प्रोफेसर होते. हा केवढा मोठा मनुष्य भारतात जन्माला याची दुर्दैवाने भारतात आपल्याकडे फार माहिती नाही, परंतु कदाचित भारतातली पहिली 5 माणसांची अतिबुद्धिमान नावं घ्यावी लागली तर त्याच्यात यांचं नाव आहे. इतका हा महान शास्त्रज्ञ होता. 33व्या वर्षी केम्ब्रिज विद्यापीठातले प्रोफेसर ही साधी गोष्ट नाही. त्यांनी आयुष्यभरात अनेक विषयावर संशोधन केलं, आणि ते संशोधन काळाच्या पुढचं आहे. दरवेळेस खूप उशिरा. तुम्हाला सांगतो की या ताऱ्याची रचना पाहताना, ताऱ्याची रचना आणि जीवनक्रम, कृष्णविवराचा गणिती सिद्धांत, प्लाझ्मा फिजिक्स, किरणोत्सार, या सगळ्या विषयावर त्यांनी संशोधन केलं. ते संशोधन करायचे, त्याच्यावर एक मोठासा ग्रंथ लिहायचे आणि मग दुसऱ्या विषयाकडे वळायचे. त्यांनी जे संशोधन 20व्या वर्षी केलं ते संशोधन 31 मध्ये जे हाती लागलं 33 मध्ये प्रकाशित केलं. दुर्दैवाने त्या संशोधनाला लोकांना विश्वास बसणं अवघड होतं, समजणं म्हणजे त्याचे वास्तव वाटणं अवघड होतं, इतकं ते महत्वाचं होतं. या संशोधनाबद्दल सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना नोबेल पारितोषिक हे इसवी सन 1983 मध्ये मिळालं. लक्षात घ्या, 33 मध्ये लागलेल्या शोधाबद्दल 52 वर्षांनी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. खगोलशास्त्रात हे असंच असतं, कारण संशोधन काळाच्या पुढे होतं. तेवढं तंत्र विकसित होऊन सगळं खात्री पटायला दशक जावी लागतात. अशा यांचा सन्मान खूप मोठ्या प्रमाणात जगात केलेला आहे. आपल्याला जरी फारशी माहिती नसली तरी तुम्हाला माहित असेल की नासाची चंद्रा नावाची एक दुर्बीण आहे, तिचं नाव चंद्रा या नावाने, चंद्रा हे सुब्रमण्यम चंद्रशेखरच्या सन्मानार्थ ठेवलेलं आहे. आकाशातल्या एका लघुग्रहाला चंद्रा हे लघुग्रह नाव दिलेलं आहे. गणितामध्ये एक विशिष्ट संख्या आहे, ती चंद्रा नंबर या नावाने ओळखले जाते. असे कितीतरी आहे. तुम्हाला एकाच मुद्द्यावरून चंद्रशेखर यांचं मोठेपण सांगतो की चंद्रशेखर जेव्हा शिकागो विद्यापीठात नोकरी करीत होते, तिथंच त्यांनी दीर्घकाळ काम केलं. तिथे असताना त्यांना प्रिन्स्टन विद्यापीठाने, प्रिन्स्टन विद्यापीठ म्हणजे जिथे अल्बर्ट आइन्स्टाईन काम करीत होते, ते प्रिन्स्टन विद्यापीठाने त्यांना आपल्याकडे येण्याची ऑफर दिली आणि त्यांना सध्या त्यांचा जेवढा पगार शिकागो विद्यापीठामध्ये होता त्याच्या दुप्पट पगार देण्याचं आश्वासन दिलं. याहून लक्षात घ्या की या माणसाचा मोल काय होतं. अर्थात शिकागो विद्यापीठाने स्वतःच चंद्रशेखर यांचा पगार दुप्पट केला वगैरे, तो मुद्दा वेगळा. मला सांगायचं आहे की इतका महान शास्त्रज्ञ होता की त्यांना नोबेल पारितोषिक 83 मध्ये मिळालं. काय होतं त्यांचं संशोधन, चंद्रशेखर मर्यादा, हे आपण थोडंसं पाहू. एक मिनिट, कॉम्प्युटर हँग झाला. चंद्रशेखर मर्यादा समजण्यासाठी एक मुद्दा लक्षात घ्या. चंद्रशेखरांनी हे शोधून काढलं
की ताऱ्यांचं इंधन विझल्यानंतर पुढे काय. आपण पाहिलं की सूर्यावर हायड्रोजनचं ज्वलन होऊन हिलियम तयार होतो. सध्या 25% जळालेला आहे आणि हायड्रोजन संपलेला आहे. हळूहळू संपत हा हायड्रोजन वापरला जाऊन कधीतरी हा हायड्रोजन संपेल. 50 ते 60 लक्ष वर्ष लागतील, काळजी करू नका. तर असं जेव्हा ताऱ्याचे इंधन संपतं तेव्हा काय, तारा विझतो तेव्हा काय होतं, या विषयावर चंद्रशेखर यांनी एक संशोधन करून मर्यादा शोधून काढली. त्यांनी काय सांगितलं बघा. सामान्य ताऱ्याच्या अवस्थेत काय होतं, तारा सूर्याच्या अवस्थेत किंवा सामान्य अवस्थेत असतो तेव्हा एकीकडे ऊर्जा निर्मिती होत असते. हे ऊर्जा निर्मिती होत असताना प्रचंड प्रमाणावर बल निर्माण होतं आणि हे बल केंद्रत्यागी असतं, म्हणजे केंद्राकडून बाहेर ढकलतं. एकीकडे गुरुत्वाकर्षण आत ओढत असतं. हे गुरुत्वाकर्षण हे केंद्रानुगामी बल आहे, केंद्राकडे ढकलणारं, प्रत्येक कण केंद्राकडे ओढणारं बल आहे. आणि त्याच वेळी आतल्या भागातून केंद्रत्यागी बल कार्य करीत असतं. या दोन्ही बलांचं संतुलन झालेलं असतं. म्हणून सूर्याचा आकार किंवा ताऱ्यांचा आकार जळत असताना म्हणजे प्रज्वलनशील असताना आहे तेवढाच राहतो, ऊर्जा निर्मिती चालू असेपर्यंत. आपला सूर्याचा आकार हजारो वर्षात बदलल्याची कधी ओरड तुम्ही ऐकलेली नाही आणि अजून लक्षावधी वर्ष तरी कोणी ते काय ओरड करण्याची गरज भासणार नाही. पण जेव्हा इंधन संपेल तेव्हा काय होईल, जेव्हा इंधन संपेल तेव्हा या आकृतीत बघा, तारा विझल्यावर तुम्हाला दिसतं की तारा विझल्यानंतर आतून बाहेर ढकलणारी शक्ती थांबेल नाहीये, म्हणजे त्याला केंद्रत्यागी शक्ती म्हणतात. ते केंद्रत्यागी बल नसेल त्याच्यामुळे तारा आकुंचन पावायला लागेल. जेव्हा तारा विझेल तेव्हा स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणानं तो स्वतःच्या प्रत्येक कणाला आत ओढायला लागेल आणि हे जे आत ओढणारं बल आहे हे जेवढा तारा मोठं असतं तेवढं जास्त असणार. तर या इथे चंद्रशेखर लिमिट आपल्याला समजू शकतं. चंद्रशेखर यांनी असं शोधून काढलं, सापेक्षतावादाची गणितं करून त्यांनी हे शोधून काढलं की चंद्रशेखर मर्यादा नावाची मर्यादा शोधून काढली की जर ताऱ्याचा आकार सूर्याच्या आकाराच्या 1.14 पटीपेक्षा जास्त असेल, म्हणजे आकुंचन कसं होत जातं बघा. ताऱ्यांचं शेवटी आकुंचन होणं त्याला म्हणतात गुरुत्वीय पतन, ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स. म्हणजे काय, आधी तारा मोठा असतो, मग ते द्रव्य आत ओढल्या जातं, मग पुन्हा तो अजून लहान होतो. लहान झाल्यामुळे कण अजून जवळ आल्यामुळे अजून एकमेकाला ओढतात, त्याच्यामुळे ते अजून लहान होतं आणि मग अजून एकमेकाला, आणि तसा तारा आतल्या आत कोसळत लहान 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 होतं. परंतु चंद्रशेखर यांनी हे शोधून काढलं की तारा जर फार मोठा असेल, सूर्याच्या 1.5 पटीपेक्षा जास्त मोठा, दुप्पट तिप्पट चौपट तारे असतील तर ते कोसळणं कोणीच थांबवू शकत, थांबवणारं बलच अस्तित्वात. सूर्याच्या अंतर किंवा ताऱ्याच्या अंतर्भागातून हे ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स थांबवणारं बल नसल्यामुळं तारा आतल्या आत कोसळत लहान 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 होत जातो. एवढंच चंद्रशेखर. चालू आहे, मीटिंग चालू झाली, त्याचं बोलणं ऐकू येत नाही फक्त. हॅलो, ऐकू येतंय विश्वास? हे तारा आतल्या आत कोसळत जातो आणि लहान 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 होत जातो. आता एवढं त्यांनी सांगितलं आणि ही जी मर्यादा आहे ही मर्यादा त्यांच्या सन्मानार्थ चंद्रशेखर मर्यादा म्हणून ओळखल्या जाते. चंद्रशेखर मर्यादा, की या मर्यादेच्या पुढे ताऱ्याचं आकुंचन थांबवता येत नाही, असं ताऱ्याचं कोसळणं थांबवता येत नाही. परंतु चंद्रशेखर यांनी ही जी मर्यादा मांडली ती ऐकल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले. हे खोडता येत नव्हतं, सगळे गणिती सिद्धांत बंद करा. चंद्रशेखरांनी जे मांडले ते गणिती सिद्धांतातून म्हणले ते खोडता येत नव्हतं. परंतु असा तारे जर असे आकुंचन पावत पाहत लहान होत गेले तर ते थांबणार कुठं? सगळा तारा काय एका बिंदूत जाऊन थांबणार काय? हे लोकांच्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती आणि माणसाच्या धारणा ह्या सत्याला सुद्धा कसं येऊ देत नाही. याचं उदाहरण इथं दिसतं की अनेक मोठमोठ्या संशोधकांनी ही मर्यादा हे खोडता येत नाही मान्य केलं, पण असं होऊ शकत नाही. हो, काहीतरी असं असेल की जे ताऱ्याचं कोसळणं थांबवेल, नाही तर भिजलेले तारे लहान होऊन काय होईल, मग त्याचं पुढे काय होईल हेच तर माहित नव्हतं ना. आणि हे लहान होत गेले तर अशाने मग तारा काय होईल की तो नाहीच म्हणता येईल, असे प्रश्न पडले. त्यावेळेचे मोठे शास्त्रज्ञ आर्थर एडिंग्टन हे फार मोठे खगोलशास्त्रीय संशोधक होते आणि त्यांचं पण संशोधन याच विषयावर खूप मोठं होतं. त्यांनी हा सिद्धांत जो आहे त्या बाबतीत असं प्रतिकूल मत दिलं की असं आहे, ठीक आहे,
परंतु काहीतरी असं असेल की जे याला थांबवू शकतं, काहीतरी असेल या विश्वामध्ये. आणि खुद्द एडिंग्टन यांनीच अनुकूल अभिप्राय न दिल्यामुळं पुढे कुणीही या विषयावर संशोधन फारसं केलं नाही. 3 दशकं या विषयातलं संशोधन जवळपास गोठलं. अल्बर्ट आइन्स्टाईन यांना कल्पना आली होती. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जेव्हा चंद्रशेखर मर्यादा हे बद्दलचा याचा विचार केला आणि त्याला जेव्हा त्यांनी श्वार्टझाइल्ड त्रिज्येशी जोडलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, हे अशाने तर तारा एका अशा अवस्थेला पोहोचू शकतो की तो दिसूच शकणार नाही. पण त्याने असं मानलं होतं की हे असं होणं काहीतरी बल असेल की जे याला थांबवत असेल. ते अजून आपल्याला सापडलं नाही. 3 दशकं अशा गोठलेल्या अवस्थेत गेली आणि मग कृष्णविवराचं नव्या संशोधनाचं युग 60च्या दशकामध्ये सुरू झालं. काय झालं? रॉबर्ट पेनरोज यांनी ही कोंडी फोडली. रॉबर्ट पेनरोज हे इंग्लंडमध्ये संशोधन करीत होते. 1931चा जन्म त्यांचा. 60च्या दशकामध्ये त्याने सापेक्षतावादाच्या आधारे पुन्हा एकदा ही सगळी गणितं मांडायला सुरुवात केली. श्वार्टझाइल्ड त्रिज्या आणि चंद्रशेखर लिमिट यांना त्यांनी एकत्रित जोडून मांडणी केली आणि त्यांनी हे शोधून काढलं आणि त्यांनी या आधारे संशोधन करून काय काय मांडलं बघा. रॉजर पेनरोज यांनी एक तर ह्या पूर्ण कृष्णविवराची निर्मिती कशी होते, त्याची रचना काय असावी याचे नव्याने संशोधन आणि मांडणी केली 60 दशकाच्या पुढे. त्यानंतर कृष्णविवराचे जे घटक आहेत, एकात्मिकता म्हणजे सिंग्युलॅरिटी, इव्हेंट होरायझन आणि कृष्णविवराच्या आत काय असतं याचा भेद घेतला. या शब्दप्रयोगाला कोणी त्याच्या म्हणजे त्या विषयात वळायला तयार नव्हतं, ते घेतलं. एवढंच नव्हे तर कृष्णविवराचा आजूबाजूच्या वस्तू आणि प्रकाशावर काय परिणाम होतो यावरही त्यांनी संशोधन केलं. हे जे त्यांनी संशोधन केलं त्या संशोधनातून आज आपल्याला जे समजलेलं आहे ते कृष्णविवराचं एकूण स्वरूप आहे. त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा रॉजर पेनरोजचा आहे. रॉजर पेनरोज यांच्या सोबतीला काही काळ एका संशोधनामध्ये महत्वाचं नाव गुंतलेलं आहे, ते म्हणजे आपले स्टीफन हॉकिंग यांनी पण त्या काळात काही काळ त्यांच्यासोबत काही संशोधनामध्ये महत्वाचा भाग घेतला होता. पेनरोज आणि हॉकिंग या दोघांनी मिळून सिंग्युलॅरिटी थिअरम्स म्हणजे एकात्मिकतेचे काही प्रसिद्ध गणित मांडले आणि त्याचे निष्कर्ष सादर केले. पेनरोज यांनी मांडल्यानंतर संशोधनानंतर जे चित्र उभं केले, जे आपल्याला कळाले, ते आपण आता पुढे समजावून घेऊ. चंद्रशेखर मर्यादा आणि भिजलेल्या ताऱ्याचं भवितव्य या सगळ्याच्या आधारे आज आपल्याला समजलेलं कृष्णविवराच्या निर्मितीचं पेनरोजच्या मदतीने मांडलेलं हा सगळं विवेचन आहे. इथं चित्र बघा. चित्रामध्ये तुम्हाला पूर्ण ताऱ्यांचे जीवनक्रम दिसतात. काय होतं चंद्रशेखर मर्यादेच्या संदर्भात बघा. चंद्रशेखरच्या म्हणण्यानुसार तारा जर सामान्य असेल, पहिल्यांदा ताऱ्याची निर्मिती एका विशाल वायुमेघापासून होते, त्याला विश्वमेघ म्हणतात, नेब्युला, त्याच्यापासून निर्मिती होते. आणि सामान्य तारे जे असतात त्यांचं इंधन जेव्हा भिजतं तेव्हा इंधन विद्यावर ते थंड होतात, थोडे प्रसरण पावतात, त्यांचं ताम्रदैत्य ताऱ्यात रूपांतर होतं. पुढे त्याचं बाह्य कवच फेकून दिलं जातं, त्याला म्हणतो आपण नेब्युला, अब्रिका नेब्युला. आणि मग त्याच्यापासून तयार होतो ड्वार्फ, खुजे तारे, व्हाईट ड्वार्फ. म्हणजे काय होतं, चंद्रशेखर यांनी सांगितलं की छोटे जे तारे आहेत, या तारे एका विशिष्ट अवस्थेपर्यंत आकुंचन पावले की तिथंच थांबतात, ते श्वार्टझाइल्ड त्रिज्येच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाहीत, एवढे लहान होऊ शकत नाही, त्यांचं बल तेवढंच असतं. म्हणून खुजे तारे तयार होतात आणि मग पहिल्यांदा आपले व्हाईट ड्वार्फ किंवा ब्लॅक ड्वार्फ त्यांच्यापासून कृष्ण खुजे तारे तयार होतात. हे खुजे तारे म्हणजे कृष्णविवर नव्हे, हे आकाशात असतात, ते दुर्बिणीतून दिसतात, फक्त त्यांचा आकार खूप लहान होतो. हे सामान्य ताऱ्याबद्दल आहे. परंतु त्याच्याऐवजी तर मोठे तारे जे निर्माण होतात, जे सूर्याच्या कित्येक पट मोठे असतात, हे जेव्हा वीज जेव्हा थांबते तेव्हा त्यांच्यापासून महाताम्रदैत्य म्हणजे सुपर जायंट्स तयार होतात. पहिल्यांदा इंधन विजल्यानंतर ही गोष्ट आहे. हे सुपर जायंट जे तयार होतात त्यांचा बाह्य वायुरूप जो भाग आहे तो स्फोटात बाहेर फेकला जातो आणि त्याच्यापासून सुपरनोवा एक्सप्लोजन असं आपण त्याला म्हणतो,
म्हणजे अतिनव तारा आपल्याला काही काळ दिसतो, आणि त्यापासून दोन प्रकारचे वस्तू तयार होतात. जे तारे सूर्यापेक्षा थोडे मोठे आहेत त्यांच्यापासून न्यूट्रॉन तारा बनतो. न्यूट्रॉन तारा म्हणजे काय की या ताऱ्यामध्ये अणू नसतातच. आकुंचन पावत 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 हे तारे इतके जवळ, कण इतके जवळ 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 येतात की अणू चिरडून अणूमधले सगळे कण, अणूचे भाग, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन वगैरे, ते सगळे भागापैकी फक्त न्यूट्रॉन न्यूट्रॉन शिल्लक राहतात आणि न्यूट्रॉननीच बनलेले हे तारे असतात. न्यूट्रॉन तारा, न्यूट्रॉन हे जड असतात ना, अणूतला न्यूट्रॉन हा भाग जड आहे. तर हे न्यूट्रॉननी बनलेले तारे असल्यामुळे त्यांची घनता किती असते तर एक उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्ही न्यूट्रॉन ताऱ्यावरचं चमचाभर द्रव्य जर घेतलं तर त्याचं वजन कित्येक टन होऊ शकतं, इतके जड असतात. याच्या दोन बाजूला ज्या पांढऱ्या पट्ट्या आलेल्या दिसतात ते चिन्ह म्हणून दाखवले की त्याच्यापासून काही ऊर्जा बाहेर टाकल्या जाते, तिचं चिन्ह म्हणून ते दर्शवलेलं आहे न्यूट्रॉन ताऱ्याचं. आणि जे तारे फारच मोठे असतात, मोठ्या ताऱ्यापैकी जे तारे सूर्याच्या 10 पटीपेक्षा जास्त मोठे किंवा शेकडो पट मोठे असतात, या ताऱ्याचं आकुंचन थांबूच शकत नाही आणि त्यांचं रूपांतर कृष्णविवरात होतं. आता या सगळ्याचा समावेश 2 वाक्यात सांगू शकतो आपण. श्वार्टझाइल्ड त्रिज्या आणि चंद्रशेखर मर्यादा या दोन्हीच्या मिश्रणातून आपल्याला लक्षात येतं की सामान्य तारे विझल्यानंतर त्यांचं रूपांतर खुजे तारे किंवा व्हाईट ड्वार्फ मध्ये होतं, आणि जे मोठे तारे असतात त्याच्यापैकी जे थोडे मोठे आहेत त्यांचं शेवटी विझल्यानंतर रूपांतर न्यूट्रॉन ताऱ्यात होतं, आणि जे फारच मोठे आहेत महान तारे त्यांचं रूपांतर कृष्णविवरामध्ये होतं. आता हे रूपांतर झाल्यानंतर जेव्हा कृष्ण होतं तेव्हा त्या कृष्णविवराचे गुणधर्म कोणते आहेत हे आपण पुढच्या आकृती, हे सगळं जे मांडलेले चित्र ते पेनरोज आणि इतर संशोधक त्यांच्या बरोबरचे होते, त्यांनी उभं केलेले की कृष्णविवराची रचना कशी असते. गमत बघा, अजून कोणी कृष्णविवर पाहिलेलं नव्हतं, काय माहित नव्हतं, पण ही सगळी मांडणी चालू होती. फारसं काही कृष्णविवराबद्दल सांगू शकत नव्हते, पण या रचनेत तुम्हाला दिसतं की कृष्णविवरामध्ये एक सगळ्यात बाहेरची जी कडा असते कृष्णविवराची बाह्य मर्यादा, काळा रंग जिथपर्यंत आहे, मधला काळा रंग म्हणजे कृष्णविवर, त्याच्या मध्यभागी सगळं द्रव्य जिथं एकवटलेला असतो तो बिंदू, त्याला म्हणतात सिंग्युलॅरिटी. तर ते कुठं असतं, अगदी बहुतेक मध्यभागी असणार हे आपला तर्क आहे, परंतु ते कुठे असतं आतलं आपल्याला काहीच कळू शकत नाही. हे कृष्णविवर आहे आणि त्याच्या बाजूला मध्ये सिंग्युलॅरिटी म्हणजे एकात्मिकता, जिथं सगळं द्रव्य एकवटलेलं आहे. अख्खा सूर्य 3 किलोमीटर मध्ये मावला तर त्या 3 किलोमीटरच्या मध्यभागी कुठंतरी सिंग्युलॅरिटी आहे. आणि जी बाह्य कडा आहे कृष्णविवराची ही म्हणजे आता श्वार्टझाइल्ड त्रिज्या आहे, त्या ताऱ्याची श्वार्टझाइल्ड त्रिज्या ही जी आहे तिला नाव दिलेले घटना क्षितिज, इव्हेंट होरायझन. हे श्वार्टझाइल्ड त्रिज्येवरच, त्याला हे नाव काय दिलं सहज कळू शकतो तुम्हाला, कारण की ऊर्जेचं स्थलांतर, वस्तूचं स्थलांतर म्हणजे घटना. घटना म्हणजे काय, वस्तूचं किंवा ऊर्जेचं स्थलांतर. तर हे जे काही आपल्याला कळू शकतं ते या सीमारेषेच्या बाहेरचं कळू शकतं, सीमारेषेच्या आतलं आपल्याला काहीही कळत नाही. कारण आत वस्तू गेली की आतला प्रकाशच बाहेर येत नाही, की तिथला मुक्तता वस्तू तर आत जातेच. कृष्णविवराच्या जवळ आलेली वस्तू कृष्णविवरात खेचल्या जाऊ शकते, त्या किती जवळ येते यानुसार. तर हे इव्हेंट होरायझनच्या बाहेरचं आपल्याला सगळं कळतं, दिसू शकेल, कळू शकेल, त्याचा आपण फोटो घेऊ शकू किंवा वेध घेऊ शकू, परंतु याच्या आतलं मात्र काहीच कळत नाही. म्हणून याला नाव दिलेलं घटना क्षितिज. या क्षितिजापर्यंत त्या घटना तुम्हाला आपल्याला संवेदू शकतात किंवा तर्काने जाणता येतात. आणि हा आतला जो भाग आहे कृष्णविवराच्या आत, त्या कृष्णविवराच्या आत जे काही आहे त्याचे काय होतं, हे वस्तूमध्ये गेल्यावर काय घडतं, त्याचं त्या अणूचं काय घडतं, त्या सगळ्याचं ऍटम अणूचं चिरडून त्याचे न्यूट्रॉन बनतात, त्या न्यूट्रॉनचं पुढे काय आता क्वार्क बनतात का, काय बनतात काहीही माहित नाही. आपले जे भौतिक शास्त्राचे ज्ञात नियम आहेत ते ज्ञात नियम आतलं स्पष्टीकरण करण्यास पुरेसे नाही. आज तरी आपण त्याबद्दल काहीही सांगू शकत नाही. म्हणून हे एक सर्वार्थाने कृष्णविवर असं म्हणलेलं आहे की काळा रंग यामुळे की आत गेलेली वस्तू बाहेर येत नाही, आत गेलेला प्रकाश बाहेर येत नाही, म्हणजे तो काळा आहे. आणि आपल्याला वस्तू दिसते कशी, प्रकाशामुळे दिसते. त्या वस्तूतून प्रकाश आपल्याकडे आला म्हणजे वस्तू दिसते. आता त्याच्यातला प्रकाश बाहेरच येत नाही तर कृष्णविवर दिसणार. आणि हे बाहेर जो निळ्या रंगाची चकती
दिसते ती प्रत्येक कृष्णविवराच्या बाहेर वस्तू जेव्हा आत जाऊन पडतात, तारे किंवा ताऱ्यातलं द्रव्य जेव्हा मध्ये दुसरे तारे त्यांचं द्रव्य जेव्हा मध्ये खेचल्या जातं तेव्हा आत जाणाऱ्या वस्तू गोल फिरत आत जातात आणि ह्या वस्तूच्या घर्षणातून कृष्णविवराभोवती परिभ्रमण वस्तूची एक चकती तयार होते. त्याला म्हणतात रोटेटिंग ऑब्जेक्ट. परिभ्रमण करणाऱ्या वस्तू या कृष्णविवराभोवती, त्या वस्तू आपल्याला दिसू शकतात, आतलं मात्र काही दिसत नाही. हे सगळं पेनरोज आणि इतरांनी शोधून काढलं. आता पुढे बघू आपण. आता असं म्हणतात की त्याचा परिणाम कसा होतो ते तुम्हाला उदाहरणासाठी समजावं म्हणून आपल्याला हे चित्र पाहिले पाहिजे. अनेकांना वाटतं की कृष्णविवर कुठल्याही वस्तूला आपल्याकडे खेचून घेऊ शकतो. नीट लक्षात घ्या की वस्तू किंवा प्रकाश कृष्णविवराकडून जाताना तो कृष्णविवराच्या मर्यादेत आला तरच त्याच्याकडे ओढल्या जातो आणि कृष्णविवराच्या जवळ आला तर तो वाकतो प्रकाश. कारण आईन्स्टाईननी सापेक्षतावादातून हे सिद्ध केलेले आहे की प्रकाश आणि ऊर्जा हे परस्पर रूपांतर होणारे प्रकार आहेत आणि वस्तूचा गुरुत्वाकर्षणाचा प्रकाशावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. अस्तित्वाचा प्रकाशावर परिणाम होतो आणि प्रकाश वळू शकतो. तर त्याप्रमाणे हे तर एवढे प्रचंड आहेत कृष्णविवर, त्याचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की सुरुवातीला बघा लांबून थोडं जाणारा प्रकाश थोडा तिरपाहून निघून जातो. जेवढे प्रकाश किरण किंवा वस्तू थोडं जवळ जर आलं कृष्णविवराच्या तर तो किती अंतरावे यानुसार तो कृष्णविवराकडे खेचला जाऊ शकतो आणि तो कृष्णविवराभोवती फिरत राहू शकतो. आणि थोडा आतून जर आला, जास्त जवळून आला कृष्णविवराच्या तर तो सरळ कृष्णविवराच्या आत खेचला जाऊ शकतो. खालच्या आकृतीमध्ये हेच दाखवलेलं आहे. तुम्ही बघा, तुम्हाला दिसेल की किरण येताना हे रेषात चित्र आहे आणि हे चित्रकाराने काढलेलं चित्र आहे की कृष्णविवरात सुरुवातीला दुरून जाणारा प्रकाश निरीक्षकाकडे असा वाकून आलेला दिसतो. त्याच्यामुळे आपल्याला जो तारा इथे आहे ऍक्च्युअली एका ठिकाणी आहे तो दुसरीकडे असल्याचा भास होतो, कारण त्याचं वक्रीभवन झालेलं आहे, म्हणजे तो वळलेला आहे. आणि जवळ आलेल्या वस्तू अजून वागतात आणि फार जवळून जाणारे प्रकाश किरण कृष्णविवराच्या आत जातात. आता कृष्णविवराच्या आत काय आहे या इव्हेंट होरायझनच्या किंवा त्याला आपण घटना क्षितिज म्हणलेले, घटनाच्या क्षितिजाच्या आत काय होतं युगानुयुग काय काहीही माहित नाही. आपण त्याबद्दल पूर्त काहीही सांगू शकत नाही. असं हे कृष्णविवराचं सध्याचं ज्ञात स्वरूप आहे. यानंतर आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहू. मग हे सगळे कृष्णविवर सारखेच असतात का आणि कृष्णविवर आहेत किती या विश्वात? कृष्णविवरांची संख्या हजारो लाखो आहे. आपल्या आकाशगंगेतच हजारो कृष्णविवर आणि या विश्वामध्ये तर लक्षावधी कृष्णविवर आहे. प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी अपवाद एखादी आकाशगंगा सोडता प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रभागी महाप्रचंड कृष्णविवर एकवटलेली आहेत असं शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं आहे. आणि याशिवाय विखुरलेली हजारो कृष्णविवर या आकाशगंगेत असतात. ही कृष्णविवरांचे वर्गीकरण, त्याचे प्रकार शास्त्रज्ञांनी पाडलेले. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे तारकीय कृष्णविवर, म्हणजे तारे नष्ट झाल्यानंतर, तारे भिजल्यानंतर तयार होणारी कृष्णविवर. हे तारकीय कृष्णविवर ही आता आपण ज्यांचं वर्णन ऐकली होती ती कृष्णविवर आहे. सूर्याच्या काही पट ते काही शेपट वजनांच्या ताऱ्यापासून तयार झालेली कृष्णविवर. दुसरा प्रकार आहे मध्यम कृष्णविवर. यामध्ये सूर्याच्या काही ते काही हजार पट वजनाची कृष्णविवर आहेत. तिसरा प्रकार आहे सुपर मासिव्ह ब्लॅक होल्स म्हणजे महाकृष्णविवर. यामध्ये सूर्याच्या लक्षावधी पट वजन असणारे कृष्णविवर असतात. आणि चौथा एक प्रकार आहे लघु कृष्णविवर. थोडे तपशील आपण अधिक जाणून घेऊ. तारकीय कृष्णविवर हे तारा नष्ट भिजल्यानंतर तयार होतात, सूर्याच्या 1.4 पट अधिक वस्तुमान असणाऱ्या ताऱ्यापासून, खरं म्हणजे 4 पट पेक्षा अधिक असणाऱ्या ताऱ्यापासून. मध्यम कृष्णविवर हे अनेक तारे किंवा अनेक कृष्णविवर जवळजवळ असणारे तारे एकत्रित मिसळले किंवा कृष्णविवराजवळचे तारे आत ओढल्या गेले किंवा एखाद्या तारकापुंजातले तारे त्यांची कृष्णविवर बनली, जे एका सिस्टीमचे घटक आहेत त्यांची कृष्णविवर बनली तर मध्यम कृष्णविवर तयार होतात. यांचं वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या
काही हजार पट ते काही लाख पट असते, काही हजार पट. आणि सुपर मॅसिव्ह म्हणजे महाकृष्ण विवर म्हणजे त्यांचं वस्तुमान हे सूर्याच्या वस्तुमानाच्या लक्षावधी पट असतं. हे आपल्या दृष्टीनं फार महत्वाचे आहेत, कारण जे आपल्याला दिसू शकतील म्हणजे आपल्याला ज्यांच्याबद्दल माहिती मिळू शकेल ती हीच असतात, कारण कृष्णविवर फार लांब असतात. आता आणि चौथा प्रकार आहे लघु कृष्णविवर. ही लघु कृष्णविवर ही आकाराने अतिशय लहान असतात आणि ही कृष्णविवर महाकृष्णविवर ही बहुतेक तारका आपल्या आकाशगंगांच्या गॅलेक्सीजच्या केंद्रभागी आहे. आणि लघु कृष्णविवर ही जेव्हा विश्व निर्माण झालं तेव्हा पहिल्या सेकंदामध्ये निर्माण झाली. विश्व निर्माण झाल्यानंतर पहिली 3 मिनिटं ही फार मोठ्या अभ्यासाचा विषय आहे, त्यांचा प्रचंड अभ्यास झालेला आहे. त्याच्यापैकी पहिल्या सेकंदात जो प्रचंड दाब होता बिग बँगच्या नंतरचा विश्व निर्मितीच्या, त्या महाप्रचंड दाबामुळे असंख्य लघु कृष्णविवर निर्माण झाली असावीत असा संशोधकांचा अंदाज आहे. हे 4 असे प्रकार कृष्णविवराचे आहेत. यांची संख्या महाप्रचंड, आकार महाप्रचंड आहे, संख्या अगणित आहे. एवढं असून कृष्णविवर दिसू मात्र शकत नाही. त्याचं कारण हे आहे की कृष्णविवरात गेलेला प्रकाश बाहेर येत नाही आणि ज्या वस्तूतून प्रकाश येतच नाही ती आपल्याला दिसणारच कशी, ही वस्तू आपल्याला दिसणार कशी. आणि त्या दृष्टीनं कृष्णविवराच्या दिसण्याचा संदर्भ पाहण्याचा या बाबतीमध्ये आपण थोडी पुढे घेऊ. त्याचा शोध कसा घ्यायचा, त्याचं दर्शन कसं घ्यायचं याचे प्रयत्न चालू होते. 1964 ची गोष्ट आहे. आपण आकाशामध्ये जे रॉकेट सोडले होते ते आकाशातील एक्सरेज क्षकिरणाचा शोध घेण्याचा, क्षकिरणांचा कुठून स्त्रोत आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होतो. त्याच्यापैकी एका रॉकेटने आपल्याला सिग्नस म्हणजे हंस नावाचा जो तारका संघ आहे त्या तारका संघातून अपेक्षेपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर क्षकिरण एक्सरे येत असल्याचं छायाचित्रातून दाखवलं. या पहिल्या छायाचित्रात दिसते तो एक्सरे स्त्रोत हंस तारका संघाच्या मध्यभागी. त्या स्त्रोताला लोकांनी नाव दिलं सिग्नस एक्स दिलं. आणि पुढे जाऊन लोकांनी हे काढलं की एवढी ऊर्जा कुठून येते. एवढा गणिताने जे काढलं तर त्यांनी असं काढलं की त्या ठिकाणाचं अंतर आपल्यापासून 6070 प्रकाश वर्षावर हे आहे. हे जे काही आहे ते लक्षात घ्या. अजून कृष्णविवराबद्दल काही खात्री पटलेली नव्हती. 64 ची गोष्ट आहे, फक्त सैद्धांतिक होतं. पण लोकांना आढळलं की 6070 प्रकाश वर्ष अंतरावर हंस तारका संघात असं काहीतरी आहे की जिथून प्रचंड एक्सरेज बाहेर येत आहे. त्याचं वस्तुमान काढलं ते सूर्याच्या 21 पट 21.2 पट ते काढता येतं गणिताने शास्त्रज्ञांना भेद घेऊन आजूबाजूच्या ताऱ्यांच्या गतीचा अभ्यास करून. आणि त्या वस्तूची श्वार्टझाईल्ड त्रिज्या काढली संशोधकांनी तर त्यांना कळालं की हे द्रव्य 300 किलोमीटर मध्ये सामावलेलं आहे. हे जे काही आहे, हे जे काही घडतंय ते 300 किलोमीटर त्याची त्रिज्या आहे. म्हणजे 300 किलोमीटर मध्ये सूर्याच्या 21.2 पट द्रव्य कसं मावू शकतं. म्हणजे हे कृष्णविवर असू शकेल. आणि त्या दृष्टीनं मग एक्सरे कुठून येतात एवढे, तर त्याचा इंटरप्रिट हे जे दिसतंय दुसरं चित्र बाजूला रंगीत हे छायाचित्र नाहीये, हे चित्रकारांनी काढलेलं इम्प्रेशन आहे की हे काय घडत असावं. तर एक कृष्णविवर असावं आणि हे कृष्णविवर एका बाजूच्या मोठ्या ताऱ्याला आत ओढून घेत आहे आणि या ताऱ्यातलं द्रव्य कृष्णविवरात ओढल्या जात आहे आणि ते जाताना गोल गरगर गरगर फिरत ते सगळं द्रव्य वेगात कृष्णविवराच्या आत जातं. हे जाताना वस्तूंचं प्रचंड घर्षण होतं, प्रचंड ऊर्जा तयार होते आणि ही ऊर्जा त्या आपल्याला एक्सरेजच्या रूपामध्ये दिसते ताऱ्याला खेचून घेताना कृष्णविवराने. असं शास्त्रज्ञांनी अंदाज बांधला आणि म्हणून सिग्नस X1 ही कृष्णविवराची एक संभाव्य जागा आहे असा निष्कर्ष 1964-67च्या सुमारास काढला. त्याच काळामध्ये 67 मध्ये व्हीलर यांनी कृष्ण ब्लॅक होल हा शब्द वापरला. ब्लॅक होल हा शब्द 67 मध्ये आला, लक्षात घ्या. तोपर्यंत हे काय याच्याबद्दल नीट अंदाजच येत नव्हता. तर त्यांनी नाव दिलं की इथं काहीतरी असं कृष्णविवर असावं, एक ब्लॅक होल असावं की जे ताऱ्याला ओढून घेत आहे. आता पुढच्या स्लाइड मध्ये बघा. मग कृष्णविवराच्या पाहण्याचे प्रयत्न 64 नंतर प्रचंड चालू होते. असंख्य जागा शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या की जिथे जिथे कृष्णविवर असू शकते. आणि शेवटी म्हणजे पहा, हे संशोधन होऊन माहिती एवढी गोळा झाली की
4 वर्षापूर्वी एक अभूतपूर्व मोहीम कृष्णविवराचा शोध घेण्याची, दर्शन घेण्याची सुरू झाली 1917 मध्ये. आणि या मोहिमेअंतर्गत असं ठरलं की आपल्याला खूप दूर पाहावं लागतं, जवळच्या ताऱ्यातला आपल्याला काही पाहता येणार नाही जवळच्या कृष्णविवर, कारण ते लहान असणार आपल्या आकाशगंगेत. फार मोठं कृष्णविवर पाहिजे तर आपल्याला काहीतरी समजू शकेल, म्हणून खूप दूरचं पाहायचं तर दुर्बीण खूप मोठी पाहिजे, आणि दुर्बिणीची समोर तबकडी जेवढी मोठी तेवढं खूप दूरचं पाहता येईल. म्हणून एक नवा प्रोजेक्ट घेतला, इव्हेंट होरायझन टेलिस्कोप नावाचा एक टेलिस्कोप उभारण्यात आला. हा टेलिस्कोप म्हणजे जगभर विखुरलेला एक ठिकाण, अशा ठिकाणी दुर्बिणीची जाळी उभी करण्यात आली, हे एकमेकाशी जोडण्यात आले हे सगळे. आणि ह्या दुर्बिणी 1917 पासून ते 1919 पर्यंत 2 वर्ष अवकाशाचा वेध घेत होता. कोळशाचा वेध घ्यायचे 2 ऑब्जेक्ट ठरवले होते, 2 ठिकाण. एक आहे सॅजिटेरियस, म्हणजे आपली धनुराशी आहे. धनुराशी आपल्या आकाशगंगेच्या केंद्राच्या दिशेने आहे, आणि धनुराशीच्या केंद्रभागी सॅजिटेरियस ए या नावाचा एक आकाश कृष्णविवराचं ठिकाण आहे असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता. आणि म्हणून एक त्याचे वेध घेतले गेले आणि घेता येत होते. आणि दुसरं होतं M87 नावाचा एक आकाशातला स्रोत होता. इथं तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय वरच्या बाजूला कोपऱ्यामध्ये की हे M87 बाहेर पडत होते, फारच मोठ्या प्रमाणात. तर त्याचा वेध घ्यावा. आता ही दुर्बीण उभारून सगळं जोडून तयार केली, ती केवढी होती एक लक्षात घ्या की त्या दुर्बिणीचा तबकडी आता जवळपास पृथ्वीच्या एवढी झाली, पृथ्वीच्या 22 एवढी दुर्बीण झाली जोडल्यामुळं. तिची क्षमता किती होती तर आपल्याला पृथ्वीवर बसून चंद्रावरचं संत्र पाहता आलं असतं, किंवा तुमच्या हातात चंद्रावर बसून तुम्ही हातात घेतलेलं तुमचं जे ATM कार्ड आहे त्या ATM कार्डाची लांबी मोजता आली असते. 200 शास्त्रज्ञ त्या महाप्रचंड दुर्बिणीतून घेऊन M87 ठरवलं असं की M87 चा भेद घेऊ. का? कारण सॅजिटेरियसचा तो तिथे असणारा कृष्णविवर आहे त्याचा आकार लहान असेल, आणि कृष्णविवराचा आकार लहान असेल तर त्याचा भेद घेणं अवघड होईल. मोठ्या कृष्णविवरापासून आपले शास्त्रज्ञ 2 वर्ष त्यात येणारा प्रकाश, तिकडून येणारे सगळे लहरी गोळा करत होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगातली एक अभूतपूर्व घटना आहे की 200 महान शास्त्रज्ञ पृथ्वीच्या व्यासाएवढी दुर्बीण घेऊन एक छायाचित्र काढतात. त्यांनी सगळ्यांनी एवढं करून मग त्याचे अनालिसिस केलं, आलेल्या सगळ्या गोष्टीचे विश्लेषण केलं, संगणकाला ते फीड केलं, आणि त्या सगळ्याला जोडून संगणकाने आपल्याला एक छायाचित्र तयार करून दिलं. हे आहे कृष्णविवराचं मानवाला उपलब्ध झालेलं पहिलं छायाचित्र. ही क्रांतिकारक घटना यामुळे आहे, ते आपल्याला पुढच्या स्लाइड मध्ये दिसणार आहे. हे छायाचित्र कृष्णविवराचं पहिलं ऐतिहासिक छायाचित्र 10 एप्रिल 2019 रोजी ते प्रकाशित करण्यात आलं. हे छायाचित्र याचं विश्लेषण मी नंतर करणार आहे, पण लक्षात घ्या की ही घटना महत्वाची का. केवळ कल्पनेत असणारी गोष्ट केवळ कल्पनेत नाही तर प्रत्यक्षात आहे हे यांनी सिद्ध केलं. हे जे तुम्हाला छायाचित्र दिसतं ते सगळ्या अभ्यासानंतर त्याचं मांडण्यात आलं विश्लेषण की ही वस्तू, हे जे कृष्णविवर आहे ते आपल्यापासून 3.3 कोटी प्रकाशवर्ष अंतरावर आहे. प्रकाशवर्ष अंतरावर. एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने 1 वर्षात काढलेला अंतर, आणि प्रकाशाचा वेग आहे सेकंदाला 3 लक्ष किलोमीटर. म्हणजे या तारे इथून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला 3.3 कोटी वर्ष लागतात. हे जे इथं जे काही गोळा झालेलं द्रव्य आहे त्याचं वस्तुमान, त्याचं म्हणजे त्याचे वजन पृथ्वीचे आपल्या सूर्याच्या 65 लक्ष पट आहे. आपल्या सूर्याच्या 65 लक्ष पट मोठा अशा ताऱ्याच्या पासून किंवा त्याच्यापासून तयार झालेले हे कृष्णविवर आहे. आता या चित्राचे विश्लेषण बघा. चित्रामध्ये मध्यभागी तुम्हाला काळा भाग दिसतो, तिथून काहीही आलेलं नाही, म्हणजे हे कृष्णविवराचा आतला भाग आहे. आणि त्याची किनार म्हणजे हे आहे इव्हेंट होरायझन. इव्हेंट होरायझन त्याचा काठ काळ्या भागाचा, त्याच्या बाजूला जे तुम्हाला प्रकाशित असं वलय दिसतं पिवळ आपलं तांबड्या आपला नारंगी रंगाचं, हे जे प्रकाशित वलय दिसतं ही आहे त्याच्या भोवतीची तबकडी. त्या ताऱ्यात जे द्रव्य खेचल्या जात आहे त्या द्रव्यापासून आणि त्याच्यातून जी ऊर्जा बाहेर पडते तर आपल्याला कृष्णविवराच्या इव्हेंट होरायझनच्या बाहेरच दिसतं. म्हणजे हा सगळा भाग कृष्णविवराच्या बाहेरचा आहे.
आणि त्या कृष्णविवरापासून बाहेर टाकली जाणारी ऊर्जा आणि त्याचे स्रोत हे बाकीच्या भागात दिसतात. आता तुम्ही म्हणाल की कृष्णविवर तर दिसलंच नाही, त्याच्या आजूबाजूच दिसलं, असंच होणार आहे. कृष्णविवराच्या आतलं आपल्याला काही दिसणं किंवा कळणं शक्य नाहीये, पण बाहेरून दिसतंय म्हणजे आतला भाग कृष्णविवर आहे. आता बघा, कृष्णविवराचं अस्तित्व निर्विवादपणे सिद्ध झालं, पण महत्वाची गोष्ट ही झाली की सापेक्षतावाद हा केवढा म्हणजे परिसावर घासल्यासारखा या याच्यातून सिद्ध झाला. कारण की या कृष्णविवराचं वस्तुमान जर सूर्याच्या 65 किती लक्षपट हे काढून आजूबाजूच्या ताऱ्याच्या गतीवरून ते काढतात आणि काढून शास्त्रज्ञांनी त्याचं सापेक्षतावादात गणित मांडलं, तर त्याप्रमाणे त्याच्यात निर्माण होणारी चकती आणि हे प्रकाशाचं वलय कसं असावं, त्याचा बाग हे चंद्राकार दिसतं तुम्हाला खाली, चंद्राकार पिवळसर प्रकाशित झगझगीत अशी जी तकडी दिसते, ती केवढ्या लांबीची कशी असावी, तिचा बाग केवढा असावा, तिचा वक्र केवढा असावा, हे सगळं गणित सापेक्षतावादाने काढलं आणि त्या गणितात जे निघालं होतं तेवढं त्या फोटोग्राफीमध्ये संशोधकांनी बोलू नका, संशोधकांनी सापेक्षतावादाची सूत्र लावून जे काही गणित काढली त्या गणितानुसार हे कृष्णविवर जसं आणि जेवढं प्रकाशित आणि आंतर गाभा मधला हे सगळं ठरवणार होतं, तेवढंच हे दिसलं. आणि कृष्णविवर ते चक्की फिरत असते म्हणून हा जो प्रकाशित भाग आहे त्याची सुद्धा जागा, तीव्रता आणि भाग बदलत असतो आणि ते सगळं सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार आणि प्रमेयानुसार निघतं. ही सगळ्यात अद्भुत गोष्ट म्हणजे बघा, 1915 मध्ये आईन्स्टाईन यांनी सापेक्षतावाद मांडला. त्याचा पडताळा निर्विवादपणे छायाचित्रासह येण्यासाठी 105 वर्ष उलटावी लागली. मी जे सांगितलं की खगोलशास्त्रातलं जे असतं ते काळाच्या पुढचं सैद्धांतिक असतं, त्याचा पडताळा घेण्या इतकं तंत्रज्ञान पुढे जावं लागतं. अशा दुर्बिणी उभ्या राहिल्या, रेडिओ दुर्बिणी, आणि त्या दुर्बिणी तेव्हा कुठे हे शक्य झालं, नेटवर्क उभं राहिल्यानंतर आणि संगणक निर्माण त्या क्षमतेचे झाल्यानंतर. आता पुढच्या स्लाइडमध्ये हे एवढं संशोधन झालं, आपण कृष्णविवराचं दर्शन त्या ह्या खरं म्हणजे एका स्लाइडवरच भरपूर बोलण्यासारखं आहे, पण आपल्याला आढावा घ्यायचा आहे म्हणून आपण पुढे घेऊ. आता ह्या इथपर्यंत आल्यानंतर 19 मध्ये 2020चं नोबेल पारितोषिक रॉजर पेनरोज यांना मिळालं. ते पण थोडं समजून घेण्यासाठी, रॉजर पेनरोज यांचं संशोधन 60च्या दशकात सुरू झालं. 64 मध्ये त्यांनी आपलं मांडलं की त्याने निर्विवादपणे हे सिद्ध केलं, सापेक्षतेची गणित वापरून. हे एकच वाक्य फार महत्वाचं आहे, याबद्दलच त्यांना नोबेल पारितोषिकाच्या सायटेशन मध्ये हे उल्लेख केलेला आहे त्याला प्रमाणपत्रामध्ये, की कशाबद्दल आहे नोबेल पारितोषिक, की कृष्णविवर निर्मिती ही असंभव अशी तात्विक कल्पना नसून सापेक्षतेनुसार निसर्गातील अपरिहार्य घटना आहे. म्हणजे एखाद्या ताऱ्याचं हे असं आकाशात घडू शकतं, हे संभव आहे असं वगैरे काही नाही, घडणारच, विश्वात अशा असंख्य कृष्णविवर निर्माण होणार, हे अपरिहार्य आहे, हे त्यांनी 60च्या दशकात सांगितलं. त्यांना नोबेल पुरस्कार मिळालाय 2020 मध्ये. पेबल्सच्या गेल्या मागच्या वर्षीच्या व्याख्यानात सुद्धा आपण पाहिलं की जेम्स पेबल्स यांच्या संशोधनानंतर त्यांना 60 वर्षांनी नोबेल पुरस्कार मिळाला विश्वनिर्मिती सिद्धांतात. रॉजर पेनरोज यांना पण जवळपास 55 वर्षांनी पुरस्कार मिळाला. याचं कारण हे आहे की त्यांचं संशोधन काळाच्या इतकं पुढचं होतं की तंत्रज्ञान तेवढं पुढे जायला आणि पडताळा मिळायला वेळ लागला. त्याच्यात नोबेल पारितोषिकाची प्रतिष्ठा सुद्धा कशी दिसते बघा, की त्यांनी ते सिद्ध झाल्याशिवाय, पडताळा आल्याशिवाय किती महत्वाचा शोध लागला तरी नोबेल पुरस्कारामध्ये त्याचा समावेश होत नाही. रॉजर पेनरोज हे असे महान संशोधक आहेत, याशिवाय त्यांचे इतर अनेक महत्वाचे योगदान आहे, पण आपण एवढाच विचार सध्या इथे करीत आहोत. हा महत्वाचा हे एक वाक्य हेच सर्वात मोठं त्यांचं योगदान खगोलशास्त्रात आहे. आणि दुसरे जे पारितोषिक आहे हे या नोबेल पारितोषिकामध्ये 50% रक्कम म्हणजे अर्ध नोबेल पारितोषिक रॉजर पेनरोज यांना आहे आणि उरलेल्या अर्ध्यामध्ये 2 भागीदार आहेत या वर्षीच्या ह्याच्यामध्ये. गेल्या वर्षी पण असं झालं होतं, जेम्स पेबल्स यांना 50% पुरस्कार आणि मायकेल मेयर आणि डीडीयू फेलोज यांना दोघांना 25-25%. यावर्षीही तसंच आहे, रॉजर पेनरोज यांना 50% आणि रेनहार्ड गेंजेल आणि अँड्रिया एमगेज
त्यांना 50%, 25% अशी अर्धी रक्कम विभागून मिळालेली आहे. अँड्रिया गेज या कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये कार्य करतात आणि रेनार्ड गेंझेल हे मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल फिजिक्स म्हणजे धराबाह्य भौतिक शास्त्राचा अभ्यास करणारी संस्था आहे मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट, तिथं ते संशोधन करतात. यांना कशाबद्दल मिळाले नोबेल पारितोषिक लक्षात घ्या. आपण जे सॅजिटेरियस ए आता मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं की त्याचा वेध घ्यायचा होता, पण त्याऐवजी दुसऱ्या M87चा वेध घेतला आणि फोटो मिळवला. त्या सॅजिटेरियस एचं संशोधन या दोघांनी केलेलं आहे. या महाकृष्णविवराचा शोध निर्विवादपणे लावून त्यांनी सांगितलं की हे कृष्णविवर आहे. त्यासाठी त्यांनी काय केलं, 2002 पासून 18 वर्ष तो जो स्त्रोत होता येणारा ऊर्जा स्त्रोत, त्याच्या आजूबाजूचे तारे आणि वस्तू यांच्या सूक्ष्म गतीचा अभ्यास केला की त्या कोणत्या गतीनं कोणाकडे जात आहे. आणि 18 वर्ष या सगळ्या गतीचा अभ्यास करून त्यांनी हे निर्विवादपणे सिद्ध केलं की हे एक मोठं कृष्णविवर आहे. कारण कृष्णावर दिसत नाहीये, मग कळणार कसं की आतल्या वस्तू ओढल्या जात आहेत ना, त्या किती वेगाने ओढल्या जातात, जवळच्या वस्तूची गती काय, लांबच्या वस्तूची गती काय, कोणत्या दिशेने कोणत्या कोणातून जातात, असा अभ्यास करून त्यांनी हे शोधून काढलं. त्यांनी शोधलं की हे महाकृष्णविवर आकाशगंगेच्या केंद्रभागी आहे. आपल्यापासून 26,000 प्रकाश वर्ष अंतरावर आहे आणि ते कृष्णविवर सूर्याच्या 40 लक्ष पटीहून अधिक जड आहे. अशी म्हणजे असंभाव्य गोष्ट शोधून काढणं. आपल्यापासून 26,000 प्रकाश वर्ष अंतरावरच्या वस्तूचं वस्तुमान आणि आजूबाजूचा 18 वर्ष अभ्यास करून हे जे त्यांनी शोधलं आणि निर्विवादपणे ते कृष्णविवर आहे, महाकृष्णविवर हे शोधलं, याबद्दल त्यांना 2020चा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. एवढी माहिती घेतल्यानंतर आता हे कृष्णविवराच्या शोधाचा इतिहास, कृष्णविवर कल्पना वास्तवात कशी आणली, कोणी आणली, हे महानायक कोण होते या कथेतले, या अद्भुत कहाणीतले, हे आपण आतापर्यंत पाहिलं. आता पुढचा शेवटी आपल्या व्याख्यानाच्या शेवटी एक भाग महत्वाचा पाहावा लागणार आहे की कृष्णविवर आणि आपण. म्हणजे ते ठीक आहे, दुसरे तारे आहेत, किती हजार प्रकाश वर्ष अंतरावर आहेत, दुसऱ्या आकाशगंगेत, आपलं काय हो, असं काय लोकांच्या मनात अनेक कृष्णविवराबद्दल भीती, शंका, समज आणि गैरसमज आहेत. त्या संदर्भात पुढचं विवेचन, काही गोष्टी नीट लक्षात घ्या की या चित्रामध्ये तुम्हाला दिसते की एक तारा कृष्णविवराकडे असा ओढल्या जातो आणि कृष्णविवरातून ऊर्जा वेगाने बाहेर पडते. तर हे पाहून लोकांना वाटते की आपली पृथ्वी पण ओढली जाईल का, आपला सूर्य पण आपली पृथ्वी सूर्य एखाद्या कृष्णविवरात ओढल्या जाईल का, कृष्णविवरात आपण पडू का, आपलं एखादं यान जाईल का, वगैरे वगैरे. त्या संदर्भात काही निर्विवाद मुद्दे लक्षात ठेवा की आपली पृथ्वी कोणत्याही कृष्णविवरात कधीही ओढली जाणार नाही. काळजी करू नका, जेवण खाणं व्यवस्थित चालू द्या. त्याचं कारण हे आहे की आपला सूर्य कधीही कृष्णविवर होणार नाही. पहिली गोष्ट तर आपला सूर्य विजायला अजून 50 ते 60 लक्ष वर्ष आहेत, काहीही काळजी करायची गरज नाही. दुसरं असं की तो विजला तरी त्याचं रूपांतर न्यूट्रॉन ताऱ्यात होणार आहे आणि हा न्यूट्रॉन तारा प्रकाश देतच राहणार, तो व्हाईट डॉर्फ मध्ये होणार आहे आणि तो प्रकाश देतच राहणार आहे. तिसरं असं नीट लक्षात ठेवा की काही जणाला वाटतं त्याप्रमाणे कृष्णविवर हे भटके नाहीये, म्हणजे कृष्णविवर भटकत भटकत दूरचं कुठेतरी आपल्या जवळ येईल आणि आपल्या पृथ्वीला ओढून घेईल, असं होणार नाहीये. कारण कृष्णविवर महाशक्तिमान असतात, त्यांची अंतर लक्षावधी प्रकाश वर्ष, हजारो प्रकाश वर्ष असतात आणि एका आकाशगंगेतलं कृष्णविवर फिरत फिरत नेमका तुमचा पत्ता काढीत तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्याची तीळ मात्र शक्यता, भीती, संभाव्यता नाहीये. अजून एक गोष्ट, कृष्णविवर आपल्या जाणाऱ्या यानाच्या वाटेत येऊ शकतं का, तर आपले यान जे जातात, सर्वात लांब यान गेलेलं आपलं व्हॉयेजर हे अंतराळ यान आहे, हे आपल्या आकाशगंगेपासून म्हणजे आपली सूर्यमाला ओलांडून दूर गेलेलं आहे. व्हॉयेजर आणि पायोनियर हे यानं गेलेली आहे. तर त्या अशा अंतरावर असे कोणतरी कृष्णविवर येईल आणि ते आपल्याला खेचून घेईल, त्याची संभाव्यता नाही. तशी कृष्णविवर आपल्या भागात, आपल्या परिसरात एवढ्या जवळ कुठेही नाहीये. तुम्ही सुद्धा उद्या रॉकेटमध्ये बसून बिनधास्त कुठेही फिरायला हरकत नाही. अजून एक शक्यता अशी आहे की लघु कृष्णविवर आहेत, कारण फिक्शन्स मधून लोकांना या कल्पना आलेल्या आहेत की लघु कृष्णविवर आहेत. लघु कृष्णविवर असं एखादं आलं तर ते लघु कृष्णविवर आपल्या भागामध्ये, आपल्या परिसरात कुठेही नाही आहे. आता अजून एक मुद्दा, लोकांना वाटतं ह्या फिक्शनने केलेलं आहे ते
की मग कृष्णविवराचं संशोधन कशासाठी करतात बरं, आज सांगता येत नाही. कृष्णविवराच्या अंतर्भागात काय आहे हे आपल्याला मुळीच माहीत नाही. त्यामुळं आपल्याला कृष्णविवराचं पुढे काय होणार याबद्दल त्या माहितीचा आपल्याला काय उपयोग येईल हे आपण आज सांगू शकत नाही. परंतु एवढं सांगू शकतो विज्ञानाच्या आधारे की हे जे तुम्हाला दूरच्या गोष्टीचं दिसणारं संशोधन तुमच्या जीवनात काय क्रांती करील हे आज सांगता येत नाही. उदाहरण सांगतो की पृथ्वीवरचे सगळे गणित करायला, वेगाचे, वस्तुमानाचे आणि हे करायला न्यूटनचं गणित पुरतं, न्यूटनचं फिजिक्स. परंतु महाप्रचंड वस्तू, आकाशगंगा आणि तारे यांचं गणित करायला हे भौतिकशास्त्र पुरत नाही, म्हणून आईन्स्टाईनचा सिद्धांत वापरावा लागतो. पण हे झालं मोठ्या बदल. अतिसूक्ष्म जे कण आहेत, अणुपेक्षा लहान, तिथं हे दोन्ही सिद्धांत कामी पडत नाही. तिथं आपल्याला क्वांटम मेकॅनिक्स किंवा क्वांटम विज्ञान ह्याचा वापर करावा लागतो. जेव्हा क्वांटमचे गणित आम्ही शिकत होतो, आमचा एक मित्र त्या क्वांटम शब्दाला सुद्धा खूप हसायचा. तर तो त्यांनी एकदा असं म्हणलं होतं, ते काय हो, तो अणू जातो, अणूचे सूक्ष्म कण इतके लहान, ते जातात, ते या दिशेने जातात, त्यांचं अस्तित्व नष्ट होतं, त्याची ती ओळखू येत नाही जागा, आपल्याला त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आणि काय, कशासाठी लोक एवढा जीव तोड करतात. आणि या इथं आपल्या मोठमोठ्या जमिनीखाली भुयाऱ्या तयार करून मोठमोठ्या अब्जावधी रुपये घालून संशोधन शाळा तयार करतात. क्वांटम मेकॅनिक्सचा चमत्कार म्हणजे वस्तू तुमचा आज आलेलं ज्ञान तंत्रज्ञान आहे, तुमच्या हातामध्ये छोटी लहान लहान चिप करून छोट्या छोट्या यंत्र जी निर्माण झाले ते क्वांटम मेकॅनिक्सच्या सहाय्यानेच झालेली आहे. हिलियम सूर्यावर होता, भारतातूनच त्याचा शोध लागला आहे, हिलियमचा, सूर्यावरच्या वायूचा. हिलियमचा शोध लागल्यानंतर सूर्यावर हिलियम याचा आपल्याशी काय संबंध, तर आज हिलियम हा आपल्या दैनंदिन वापरातल्या वस्तूपैकी फुग्यापासून, इतर गॅसच्या फुग्यापासून आलेला आहे. त्यामुळे कृष्णविवराचं संशोधन आपल्या आयुष्यात काय पुढे क्रांती घडून आणत आज तरी सांगता येत नाही. अशा प्रकारे कृष्णविवर आणि त्याचा एकूण इतिहास याचा थोडक्यात आपण आढावा घेतला. मला अशी आशा आहे की कृष्णविवराबद्दलची प्राथमिक माहिती या निमित्ताने आपल्याला झाली. या अभ्यासातून, या वाचनातून तुम्हाला कृष्णविवराबद्दल अधिक माहिती घ्यायची इच्छा जरी कोणाला निर्माण झाली तरी ते माझ्या भाषणाचं यश आहे असं मला वाटतं. मी पूर्ण ज्ञान देऊ शकत नाही, कोणीही देऊ शकत नाही, फक्त त्या विषयाबद्दल जिज्ञासा अधिक वाढवू शकतो, एवढंच मी सांगू शकतो. आणि मला जाता जाता एक सांगावं वाटतं की कृष्णविवराचा उल्लेख काही जण म्हणजे कृष्णविवराबद्दल बोलताना डाईंग स्टार, मृत्यूपंथाला लागलेले तारे वगैरे असा शब्द प्रयोग करतात. मला ते योग्य वाटत नाही. मला वाटतं की डाईंग स्टार म्हणण्याऐवजी, मृत्यूपंथाला लागलेले तारे म्हणण्याऐवजी इंधन संपलेले तारे म्हणा. तारे नष्ट होत नाहीत, मृत्यू नाही हा ताऱ्याचा, मृत्यू माणसासारखंच हो ताऱ्याचं. माणूस तरी कुठं मरतो, माणूस फक्त अवस्थांतर करून वेगळ्या अवस्थेत जातो, स्मृती रूपात शिल्लक राहतो. ताऱ्याचं सुद्धा आहे, नष्ट झाला तारा तर न्यूट्रॉन ताऱ्याच्या रूपात राहत नाही, तो ब्लॅक होलच्या रूपात शिल्लक राहतो. तुम्हाला दिसतो ब्लॅक होल, पण आपल्याला सोडून गेलेली माणसं ब्लॅक होलच नाहीत का, महापुरुष ब्लॅक होलच नाहीत का, ते दिसत नसले तरी त्यांच्या भोवतीचं तेजोवलय आपल्याला अखंड प्रेरणा देत राहतं असं मला वाटतं. या निमित्ताने मला जे अभ्यास करून सापडलं आणि मला जेवढं समजलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण हे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. आणि या केंद्राने मला आपल्यापुढे सर्वांपुढे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानून माझे हे विवेचन संपवतो. धन्यवाद.